नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आदित्य आणि सईचा गेम अर्धवट सोडून सागर हा रागाने तिथून निघालेला असतो. त्यामुळे आता सई आणि आदित्य दोघंही मुक्ताला म्हणत असतात की आमचा गेमही पूर्ण झाला नाही आणि बाबा रागानेच निघून गेले. तेव्हा त्यांना मी मनवते, माझ्या पार्टनरला मी घेऊन येते असं म्हणून मुक्ता बाहेर जाते आणि सागरला समजावू लागते की सागर, आपलं भांडण झालं हे मुलांना कळता कामा नये. त्यांच्यासमोर तरी गोड वागू शकतात ना. त्या दोघांनाही आता हे कळू द्यायचे का तुम्हाला? ते लहान आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम नाही होणार का? तेव्हा सागर म्हणतो, इतकंच जर तुम्हाला त्यांचं पडलंय ना तर मला रागील असं वागू नका. तेव्हा मुक्ता म्हणते मनातल्या मनात की सागर, माझा विश्वास नाही आहे लकीवरती, पण तुमचा भाऊ आहे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवालही कदाचित, पण मी लवकरच तुम्हाला पुरावा देणार आहे. तेव्हा मला आता लकीबरोबर बोलावं लागेल असं म्हणून मुक्ता तिथून निघूनही जाते. इकडे आता सावनी ही लकीला भेटलेली असते आणि म्हणत असते की ती मुक्ता खूप हुशार आहे, ती शांत बसणाऱ्यातली नाही आहे लकी. तुला माहिती आहे तिने आरतीला शब्द दिलाय की ती तिला न्याय मिळवून देणार. तेव्हा आता तुझं डोकं काम नाही करत आहे का? लकी म्हणतो, मी स्ट्रेसमध्ये आहे ना, बोला मग काय करायचे. तेव्हा सावनी म्हणते, हे बघ मी जे सांगते ते ऐक, नाही तर ती मुक्ता आता पुरावे शोधण्याच्या मागे लागली आहे आणि ही सिच्युएशन अशी आहे ना की याच्यामधून तुला कोणीही बाहेर काढणार नाही. मग आता सावनी म्हणते की पुढे मी काय करायचं ते माझं ऐक. तूच खूप म्हणत होता ना माझी वहिनी चांगली आहे, खूप गोड आहे, बघ आता कशी आहे. मुक्ता कळालं का? आता ऐक, माझं ऐकशील ना तर फायदा होईल. तू काय कर आता, तू डायरेक्ट मुक्ताला असं म्हणून टाकी याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे आणि मला प्लीज प्रश्न विचारू नका. तू सरळ नकार दे तिने काहीही विचारलं तरी, नाहीतर मग ती पोरगी आरतीबरोबर तुझं लग्न लावून द्यायला मागेही पाहणार नाही. तुला तसं नको आहे ना, कारण हे वय बाईकवरती पोरी फिरवण्याचं आहे आणि तिथे तू हॉस्पिटलमध्ये चक्रा मार, खेळण्याच्या दुकानात पडून राहशील, एवढं लक्षात ठेव. बघ लकी, मी तुझ्या बाजूने आहे, त्यामुळे कोणी किती काही तुला फोर्समध्ये आणलं ना तरी नकारच द्यायचा, ह्या गोष्टीला मान्यच करायची नाही ही गोष्ट. तेव्हा आता लकी म्हणत असतो की पण मला खूप स्ट्रेस आला आहे, मला याच्यामधून बाहेर पडायला काही मार्गच उरलेला नाही आहे, मी काय करू, माझं तर डोकं दुखायला लागले. सावनी म्हणते, इतकंच ना, तुला स्ट्रेस कमी करायचं आहे का? ठीक आहे, 1 मिनटं थांब. असं म्हणून सावनी आतमध्ये जाते आणि पुन्हा बाहेर येते. आता तिच्या हातामध्ये दारूची बॉटल असते. ती लकीला म्हणते की तुला स्ट्रेस कमी करायचा आहे ना, त्याच्यासाठी हाच एक पर्याय आहे. तेव्हा लकी दारू पाहून नाही म्हणत असतो, तर सावनी म्हणते, असं काय वागतोयस तू? अरे तुझा जुना मित्र आहे ना, आधी तर टेस्ट करून झाली आहे, मग कशाला घाबरायचं. हे बघ, आलेल्या परिस्थितीला कॉन्फिडन्सली सामोरं जा, बाकी काहीच होणार नाही आहे. आणि मुक्ताचं काय आहे? मुक्ताचा तू धीर आहेस आणि ती आरती कोण? तिच्या हॉस्पिटलमधली एम्प्लॉई. तरी मुक्ता कोणाची बाजू घेते? हे बघ लकी, तरी मुक्ता तुझी बाजू घेत नाहीये. तिला त्या परक्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि तुला ती खोट्यात पाडते. तेव्हा एकाच मतावर ठाम राहा. नशीब की घरचे तुझी बाजू तरी घेत आहेत. तेव्हा लकी खूप टेन्शनमध्ये येतो आणि ती बॉटल घेऊन आता तो सगळीच दारू संपवायच्या मागे लागलेला असतो. आणि आता मुक्ता विरोधात इतकं भडकवलेलं असतं सावनीने की लकी आता म्हणतो की तुम्ही बरोबर आहात. तुला काय वाटतं मुक्ता शांत बसणार नाही? आता ती न्याय मिळवून देण्याशिवाय आरतीला शांत बसणार नाही, त्यामुळे तू अलर्ट राहा. त्यांचं बोलणं चालू असतानाच इकडे दरवाजा वाजतो आणि मुक्ता बाहेरून विचारत असते की लकी, तू आतमध्ये आहेस का? बिझी आहेस का? मला यायचं तुझ्याशी बोलायला. आता इकडे सावनी अलर्ट होते आणि त्याला म्हणते की थांब जरा, मला लपू दे. म्हणून आता वॉशरूममध्येच सावनी लपलेली असते आणि इकडे आता मुक्ता आतमध्ये येते. त्याच्या अगोदरच लकीने ती दारूची बॉटल सर्व काही लपवलेलं असतं आणि सर्व नॉर्मल केलेलं असतं. तेव्हा आता मुक्ता आतमध्ये येते आणि म्हणते की हे बघ लकी, मला माहिती आहे तुला खूप राग आलाय माझा, पण काय आहे ना, ऐक जरा माझं. हे पण आरतीच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं आहे, कर ना कबूल. अरे तुला घरातले कोणीच काही म्हणणार नाही, पण इथं स्वतःची चुकी तरी मान्य कर. प्लीज मला खरं बोल, कारण कधी ना कधी आरतीचं सत्य हे बाहेर येणारच आहे, तेव्हा लोकांच्या अगोदर मला सांग. पण आता सावनी इकडे लपून बघत असते आणि तिलाही आता घामच फुटलेला असतो. मुक्ता म्हणते, सांग ना लकी. पण आता मुक्ताच्या लक्षात येतं की लकी तर दारू पिलेला आहे. ती म्हणते, अरे लकी, हे काय तू ड्रिंक केलेस? अरे घरात गणपती आहे हे सुद्धा विसरलास का? एकीकडे प्रेम करून एखादीला फसवतोय काय आणि इकडे आता गणपतीमध्ये दारू पितोय काय? काय चाललंय काय लकी? लकी म्हणतो, नाही वहिनी, मी कुठे दारू पिलोय. आता हे लकी खोटंच बोलत असतो आणि मुक्ताला मात्र खूप राग येतो. आता मुक्ता म्हणते की अरे लकी, ते बघूनच कळते तुला साधं उभं राहता येत नाही आणि इतकं खोटं बोलतोयस का तू माझ्याशी? आता मुक्ता आणि लकीच्या भांडणाचा आवाज बाहेर जातो आणि सागरही तिथे आलेला असतो. सागर लगेच लकीला म्हणतो, लकी हे काय, तू ड्रिंक केलेस? अरे घरात गणपती आहे, घरातल्यांचे चेहरे बघ जरा, तुझ्यामुळे सर्वांना इतकं टेन्शन आले, मी सुद्धा इतकं टेन्शनमध्ये आहे आणि तुला खुशाल दारू प्यायला मजा वाटते का? तेव्हा लकी म्हणतो, नाही, पण मी दारू पिलेलो असलो तरी माझी चुकी नाही आहे, त्या गोष्टी माझ्याशी त्याचा संबंध नाही आहे दादा, मी खरं बोलतोय. तेव्हा सागरला खूपच राग आलेला असतो. सागर म्हणतो की लकी, काय चाललंय काय तुझं, का दारू पिलंय सांग बरं. तेव्हा आता लकी म्हणतो की मला टेन्शन आलं होतं दादा, पण खरंच माझी काही चुकी नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा मी शपथ घेऊन सांगतो, माझं चुकलंय, मी काहीही केलेलं नाही दादा, प्लीज मला वाचव. तेव्हा सागर म्हणतो, बरं ठीक आहे, मी बघतो ते, आणि तू जा बरं इथून. असं म्हणून आता सागर लकीला बाहेर जायला लावतो आणि मुक्ता आणि सागरसुद्धा एकमेकांशी बोलत नाही आहेत. तेव्हा आता सावनी त्या तिघांनाही पाहून म्हणत असते की अरे वा,
मजा आली आज पण. लकीचे कान तर माझे भरवून झालेलेच आहेत. आता सागरचे सुद्धा कान भरवायला मी जातेच. तर दुसरीकडे लकी हा त्याच्या रूममध्ये टेन्शनमध्येच बसलेला असतो. सागर येतो. सागरला बोलायचं असतं पण त्याला इतकी नशा चढलेली असते की त्याचे डोळे बंद असतात. म्हणून सागर हा त्याला पाहतो आणि रागाने सदा बाहेर निघून जातो. ते दुसरीकडे आता सावनी ही फोनवर बोलत बोलत बाहेर आलेली असते. कारण तिला सागरचे कान भरवायचे असतात म्हणून ती सागरचीच वाट पाहत असते. सागर खूप टेन्शनमध्ये असतो. तर सावनी येते आणि त्याला म्हणते की आज फोनवरती मला एका मैत्रिणीचा फोन आला होता. मला असं कळालं की तिचा एक जुना मित्र घरी आला आहे आणि तिच्या नवऱ्याला ती सांगत होती की हा माझा जुना मित्र आहे. पण थोड्याच दिवसांनी तिच्या नवऱ्याला संशय आला आणि तो मित्र निघाला तिचा एक्स बॉयफ्रेंड. अरे बापरे, आजकाल काही होतं. काही खरं नाही आजकालच्या मुलांचं आणि मुलींचं. असं म्हणून ती सागरला म्हणते की असो, तुला काय सांगत बसले मी, मला तर वॉकिंगला जायचे. असं म्हणून सावनी ही तिथून निघूनही जाते. मात्र सागर हा विचार करायला लागतो की म्हणजे मुक्ता आणि आशू, मुक्ताचा जुना मित्र आशूच आहे ना. पण मी का असा विचार करतोय? नाही नाही, असं काही नसेल. माझं डोकं फिरलं की काय? माझ्या मनात असे विचार येत आहेस कसे काय? दुसऱ्या दिवशी मुक्ताही किचनमध्ये काम करत असते आणि सर्वजण त्यांचं डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असतात. तितक्यातच आता मुक्ताने कॉफी बनवलेली असते आणि मुक्ता आता सर्वांना म्हणत असते की कॉफी घ्या. सागरलाही देते. तेव्हा आता स्वाती म्हणत असते की माझी कॉफी पिऊन झालेली आहे. तेव्हा इंद्राला म्हणत असते की मम्मी तुम्ही तरी घ्या. पण इंद्रा म्हणते की नाही, मला ॲसिडिटी होते. मग मुक्ता म्हणते तुम्हाला ॲसिडिटी होते का? मग एक काम करू का, तुम्हाला खायला काहीतरी देते म्हणजे ॲसिडिटी जाईल. पण इकडे आता कोमललाही ती म्हणत असते की तवा गरम आहे, तुला टोस्ट बनवून देऊ का? तेव्हा कोमलही काहीच म्हणत नसते कारण तिला स्वातीला इशारा केलेला असतो की बोलायचं नाही म्हणून. तेव्हा इंद्रा, स्वाती आणि कोमल तिघीही मुक्ताशी बोलत नसतात. सागर आता नंतर म्हणतो की मला सुद्धा कॉफी नकोय. आता सावनी सगळ्यांची गंमत पाहत असते. मुक्ता म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना माझा राग आलाय. येणारच ना, कारण खरं काय खोटं काय हे अजून कोणालाच माहिती नाही आहे. त्यावर याच्यावर मी एक उपाय काढलेला आहे, मी तुम्हाला सांगते. मला लकीची पॅटर्निटी टेस्ट करायची आहे. आता सर्वांना धक्काच बसतो. तर लकी हा उठूनच लगेच सागरकडे जाऊन म्हणतो की दादूस, अरे मला वाचव. वहिनी, तू का माझ्या मागे हात धुवून लागलेला आहेस? तुझा प्रॉब्लेम काय? तुला काय मी वाया गेलेला वाटतो का? अरे दादा बोल ना काहीतरी, काय चाललंय वहिनीचं? तेव्हा इंद्रा म्हणते काय गं स्वाती, काय असते काय ही पॅटर्निटी टेस्ट? स्वाती म्हणते अगं मम्मी, आरतीच्या पोटामध्ये कोणाचं बाळ आहे ना हे लगेच कळतं ही टेस्ट केली का. तेव्हा आता इंद्रा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा, काय चाललंय काय मुक्ता तुझं? अगं कुठून कुठून कसला कसला शोध लावतेस तू? माझ्या पोराला तर तू पार वाया गेलेलंच समजलीस. काय चाललंय काय तुझं? तेव्हा आता कोणी सांगितलं का तुला हे सर्व करायला? बिलकुल असं काहीही करायचं नाही आहे मुक्ता. तेव्हा मुक्ता म्हणते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, कारण तोपर्यंत घरातलं वातावरण हे असंच राहणार आहे. मात्र इथे सावनी एकदम रागाने मुक्ताकडे पाहत असते कारण आता लकीचा आणि तिचा प्लॅन फसतोय की काय असं तिला भीती वाटत असते. तेव्हा आता इंद्रा म्हणते की मुक्ता, तुला काय करायची गरज नाही आहे, माझ्या पोराला येड्यात काढू नकोस. तेव्हा आता लकी म्हणतो बोल ना दादा, तू का गप्प बसलेस? मी काही असं पॅटर्निटी टेस्ट वगैरे करणार नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की काय झालं आहे मुक्ता, आता ही कोणाची आयडिया आहे, तुझ्या त्या मित्राची का? तेव्हा मुक्ता म्हणते काय म्हणताय मित्र, म्हणजे आशूची? अहो त्याचा आणि इथे काय संबंध आहे? अहो तुम्ही आशूचं नाव का घेतायत? काय केलंय त्याने? आणि मी त्याला का विचारू? मला कळतं ना काय करायचं काय नाही ते. पॅटर्निटी टेस्ट करायला लकीला काय प्रॉब्लेम आहे? बरं एवढं सांगते मी, जर ही टेस्ट करून लकीची चुकी असेल ना तर तुम्हा सर्वांसमोर मी गुडघे टेकून लकीची माफी मागेल. पण मग लकीचं खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला तरी कळू देत ना. आणि असं ही लकी, तू का घाबरतोयस पॅटर्निटी टेस्ट करायला जर तुझी चुकी नाही आहे तर? तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडेच पाहू लागतात. आता सागर म्हणतो की तुमची इतकीच इच्छा आहे ना की लकीने टेस्ट करावी, ठीक आहे, चल लकीला घेऊन जाऊया आणि टेस्ट करूया. पण एक लक्षात ठेव, लकी जर दोषी असेल ना तर मी त्याला सोडणारच नाही. पण जर तुमची चुकी असेल तर मी काय शिक्षा देईल ना हे अजून कोणालाच सांगणार नाही. तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो. तर लकी म्हणतो की नाही दादा, मला नाही करायची नाही टेस्ट. इंद्रा म्हणते अरे सागर, आता तू पण तिचं ऐकणार आहेस का? तेव्हा नाही आई, मला फक्त खरं कोण आणि खोटं कोण याचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा ही टेस्ट करायला लकीला यावंच लागेल. असं म्हणून सागर म्हणतो चल लकी उठ. आणि लकीचा हात पकडून तो लकीला उठवतो. मात्र लकी म्हणतो की नाही नाही, मी नाही जाणार, माझी काही चुकी नाही आहे, प्लीज मला ह्या गोष्टींमध्ये अडकवू नका. आणि तो कोणाचा ऐकतच नसतो. स्वाती म्हणते अरे दादूस, ऐक ना जरा, सोड ना लकीला. सागर म्हणतो नाही, आता मी ठरवलंय, खरं कोण आणि खोटं कोण याचा मला तपास करायचाच आहे. सागर म्हणत असतो की एकदाचा पुरावा समोर येऊच दे. तेव्हा आता लकीला घेऊन चाललेला असतो सागर. मात्र इकडे सावनी म्हणते की काय गरज आहे, लकीला मूर्ख आहे हा, याला कळत नाही का? काहीतरी कारण सांगून बसायचं ना गप्प, निघाला लगे भावाबरोबर. थांब आता, तू तर तू आहेस लकी आणि मी आहे सावनी, मी कधी हारत नसते. आता बघ पुढे मी काय करते, कसा मुक्ताच्या मागे लागते ना तेच बघा. तेव्हा आता सावनी काहीतरी प्लॅन अजून पुढे करणारच आहे. तर इकडे आता
तेव्हा आता लकी हा सागरला घेऊन निघाला आहे. तर इकडे मुक्ताने आरतीला कॉल करून सांगितले की लकी तिथे पॅटर्निटी टेस्ट करण्यासाठी येतोय, तेव्हा आता तू त्याची टेस्ट करून आता सगळं काही सत्य समोर येणार आहे. पण आता इकडे इंद्राला खूप घाम फुटलेला असतो. तर आता स्वाती तिला पाणी पाजते आणि म्हणते की शांत हो. तेव्हा ती म्हणते की बघतेच आता काय होतं ते, नाही तर मुक्ताला चांगली शिक्षा देईल मी. असं म्हणून आता हा भाग इथेच तर संपलाय. पुढील भागामध्ये आता लकीची टेस्ट केली जाते आणि त्याचे रिपोर्ट आता मुक्तासमोर आलेले असतात. मुक्ता आणि सागर ते दोघंही रिपोर्ट बघतात आणि ठरवतात की ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. मात्र टेस्ट ही निगेटिव्ह आल्यामुळे आता मुक्ताला धक्काच बसतो. तर सागर म्हणतो, झालं झालं माझा भावावर पूर्ण विश्वास होता, पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढत होतात ना, अख्ख्या घराला डोक्यावर घेतलं. काय झालं? झालं ना माझा भाऊ निर्दोष. तेव्हा आता मी तुम्हाला काय शिक्षा करणार ना, हेच बघा. तुमची आरती किती धोकेबाज आहे ना, हे पहा. स्वाती म्हणते की अगं, पैशांसाठी ह्या मुली काहीही करतात आणि चांगल्या लोकांना फसवतात. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही अव्वा, मुक्ता आरती तशी नाही आहे. आता मुक्ता तरी आरतीचीच बाजू घेत असते. मात्र मात्र इंद्रा म्हणते की अगं, दरवेळेला तूच बरोबर असशील असं नाही होत ना. तेव्हा आता तुला बघ आम्ही सोडणार नाही. आणि आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसला. प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका. प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.